नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? तर स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे तो जरा डिफरंट करायचा विचार केलेला. तर सकाळी सकाळी उठले, देवपूजा केली आणि आज सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. मस्त डार्क मरून कलरचं देवांना आसन आहे आणि त्यावर व्हाईट कलरची फुलं खूप शोभून दिसत आहेत. तर माझ्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात माझ्या देवघरातील सगळ्या देवांचं दर्शन आणि त्या दिवसाची पूजा हे सगळं करूनच आपल्या ब्लॉगची जी सुरुवात आहे ती होत असते. तर स्वामींची मूर्ती सध्या तरी मी ह्या छोट्याशा अशा चौरंगावर ठेवलेली आहे. तर आता स्वामी जयंतीला छान असं व्यवस्थित स्वामींचं आसन वगैरे रेडी करणार आहे. तर अशी काही आजची पूजा होती माझी. आजचा ब्लॉग थोडा डिफरंट यासाठी करायचा आहे कारण भरपूर ब्लॉग झाले आपले पूजा वगैरे. पूजेचे ब्लॉग तर येतच राहतील, बट त्याचसोबत आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे किचन ब्लॉग्स, अजून वेगवेगळे काही ब्लॉग. माझ्या स्टुडिओमध्ये मी काय काय ऑर्गनाईज कसं केलेलं आहे, ऑर्गनायझेशन ब्लॉग्स. तर पूजेच्या ब्लॉगसोबत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण भरभरून कमेंट्स तुम्ही लोक करतायत, हे कुठून घेतलं, ऑर्गनायझर कुठून घेतलं, हे भांडं कुठून घेतलं, हा डबा कुठून घेतला. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या त्या प्रकारच्या ब्लॉग थ्रू तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मैत्रिणींनो, आज माझा हा फर्स्ट किचन ब्लॉग आहे तुमच्यासोबत आणि स्टार्ट करूया. तर आज मी कैरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे कारण हा सीझन फक्त 4 ते 5 महिने असणार आहे आणि त्यात आपल्याला भरपूर असं साहित्य, भरपूर अशा रेसिपीज ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इकडे मी कैरी जी आहे ती किसून घेतलेली आहे. 2 किलो कैऱ्या होत्या, त्यातल्या मी 2-3 अशा डिवाईड करून वेगवेगळ्या आयटमसाठी तशा पद्धतीने कापून किसून घेतलेल्या आहेत. तर इकडे मला गुळाचं जे आपण गोड भाजी असते तेही म्हणू शकतात, आमच्याकडे त्याला गुळांबा म्हणतात, तर ते मी करणार आहे. त्यानंतर बारीक कैरी चिरून घेतलेली आहे. मी कच्च्या कैरीचं सुद्धा एक छान अशी रेसिपी बनवणार आहे, तेही तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी 2 कैऱ्या ज्या मी शिजवलेल्या तुम्हाला दाखवल्या, तर त्याचं मी आता पन्ह करणार आहे. तर कैरीचं पन्ह जे आहे ते उन्हाळ्यात खूप छान असतं आणि खूप थंडगार वाटतं पिल्यानंतर आणि पोटही पटकन भरतं. सो रात्री तरी मला कैरीचं पन्ह खूप आवडतं प्यायला. सो म्हणून मग मी 2 कैऱ्या ज्या आहेत त्या इथे शिजवून घेतलेल्या आहेत. त्यांचे कवर वगैरे साल काढून घेतलेले आहेत आणि मस्त त्यातला जो गर आहे तो चमच्याने मी सगळा एकत्र करून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर त्यात थोडीशी मी साखर टाकलेली आहे. त्यानंतर बडीशोप आणि जिऱ्याची ही पावडर मला प्रत्येक कैरीच्या रेसिपीत लागते आणि रोज सकाळी मला ते पाणीही लागतं, त्यामुळे मग मी ते टाकलं. त्यानंतर काळं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं रेग्युलर जे मीठ आहे ते टाकलेलं आहे आणि छान असं मिक्सरमधून पेस्ट करायची आहे. तर आता तोपर्यंत मी तुम्हाला ते गार होईपर्यंत तुम्हाला मी आता करून दाखवणार आहे कैरीचा गुळांबा किंवा कैरीची आंबट गोड भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात. तर ही जी लांब लांब कैरी कापून घेतलेली आहे, तर तुम्हाला हवं तर थोडी मध्यम पिकलेली कैरी तुम्ही घेतली तर अजून छान टेस्ट येते. तर तशीच कैरी मी इथं घेतलेली आहे. तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये. तेल छान असं तापल्यानंतर त्यात जिरं टाकणार आहे, मोहरी टाकणार आहे आणि ओवा टाकणार आहे. तर ओवा मी तेलात न घालता वरून घालते, सो त्यामुळे इकडं जिरं मोहरी घातलेली आहे, छान तडका दिलेला आहे. त्यानंतर बडीशोप आणि जिऱ्याची पावडर जी आहे ती सुद्धा मी घातलेली आहे कारण यानेच टेस्ट जी आहे ती अजून इम्प्रूव्ह होते कैरीच्या कुठल्याही पदार्थाची. त्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या तेलात आपल्याला कैरी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे गोल्डन कलर येईपर्यंत. तर ह्या ज्या सगळ्या रेसिपीज आहेत ना, ह्या सगळ्या मला माझ्या मम्मीने शिकवलेल्या आहेत आणि ह्या मला मी 12thला असल्यापासून हे सगळं मला खूप छान पद्धतीने करता येतं. तर हे सगळं करण्यात मला खूप आनंद मिळतो आणि ह्या सीझनमध्येच हे सगळं आपल्याला खायला मिळतं. तर मला असं असतं की ह्या 4 महिन्यात मी हे सगळे पदार्थ मनसोक्त खाईल. तर खूप आवड असते की आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवड बघावी लागत नाही किंवा वेळ शोधावा लागत नाही की आता बनवू उद्या बनवू. आवड आहे, सो मी झटपट लगेच कैऱ्यात दिसल्या की मार्केटमधून आणते आणि पटापट एकाच दिवशी 3 ते 4 पदार्थ मी अशी बनवत असते आणि 8 दिवस हे इझिली मला जातं किंवा 10 दिवस जातं. त्यानंतर पुन्हा कैऱ्या आणायच्या, पुन्हा बनवायचं असं आहे. तर कैरीमध्ये मी नंतर हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि ओवा घातलेल्या आहेत आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर कैरी थोडी नरम होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं जे आपण टाकलेलं आहे साहित्य.
आणि त्यानंतर मग आपण गूळ टाकूया। तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला बराच वेळ लागतो। ही प्रोसेस साईड बाय साईड करता करता मी स्वयंपाकही करते बऱ्याचदा। तर आता मी इथे चेक करते की कसा कलर वगैरे आलेला आहे ते। त्यानंतर ओवा घातलेले आहेत। ओवा मी तेलात घालत नाही, वरून टाकत असते नेहमी, सो त्यामुळे। आणि पुन्हा छान असं परतून घेणार आहे। परतवायची प्रोसेस जी आहे ती चालूच असणार आहे। हे होता होता तुम्हाला सोबतच स्वयंपाकसुद्धा होऊ शकतो। ह्या प्रोसिजरला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागत असतो। तर त्यानंतर कैरीत आता मी लाल तिखट घातलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आंबट, गोड, तिखट हे सगळ्या चवी लागतील। मध्येच ओवा लागतात, मध्येच बडीशेप लागते, मध्येच जिरं लागतं। तर हे जे सगळं आहे ना, हे इतकं टेस्टी लागतं। जेव्हा फायनल याचं जे आहे ते तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच असेल, तर खूप छान, मला तर खूप आवडतं। आणि तुम्ही याला वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकतात। त्यानंतर धने पावडर घातलेली आहे। प्रत्येक जेही काही इन्ग्रेडियंट्स मी ॲड करते ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्या 2 मिनिटानंतर मी दुसरं ॲड करते, जेणेकरून प्रत्येक चव जी आहे ती प्रॉपरली त्यात ॲड होईल आणि सगळ्या चवी आपल्याला अनुभवायला मिळतील। सो छान परतून घेतलेलं आहे। तर हे सगळं ना, मी जेव्हा लहान होती तर माझी मम्मी हे सगळं करायची, तेव्हापासून मला हे येतं। असं सेपरेटली घेऊन तिने मला शिकवलेलं नाही आहे, हे सगळं बघून बघून शिकलेली आहे। त्यानंतर कैरीचे हे बारीक काप आहेत, याची अजून एक रेसिपी आहे। आज भरपूर अशा कैरीच्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे। कसे वाटले रेसिपी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून अजून या पद्धतीचे छान छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करता येतील। तर मैत्रिणींनो, आता कैरी जी आहे ती व्यवस्थित परतून झालेली आहे। आणि आता आपल्याला हा जो कापून घेतलेला गूळ आहे, मी चाकूने कापून घेते, तो थोडा थोडा टाकत तो मेल्ट होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। पुन्हा अजून थोडा टाकायचा आहे। एकत्र टाकलं तर मेल्ट व्हायला थोडी गडबड होते, सो त्यामुळे थोडा थोडा टाकत तो मेल्ट झाला की पुन्हा मग अजून हा उरलेला जो आहे तो टाकायचा आहे। तर जितकी कैरी ना, तर त्याच्या निम्मे आपल्याला गूळ घ्यायचा आहे। कैरी गोड असेल त्यावर, कैरी जशी गोड आंबट असेल त्यावर तुम्ही गुळाचं प्रमाण, किंवा तुम्हाला जास्त गोड नको असेल त्यावर तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर माझं प्रमाण हे आहे। असं परफेक्ट असं माप वगैरे मी घेत नाही, जितकं हातात आलं तितकं मी टाकते। सो अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान असा गूळ वितळायला लागल्यानंतर पुन्हा हा उरलेला सगळा गूळ मी टाकून देणार आहे। आणि गूळ टाकल्यानंतर जवळजवळ अर्धा तास तुम्हाला ते कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे। आणि तुम्हाला गूळ असा कडक होईपर्यंत, पाक कडक होईपर्यंत तुम्हाला जे हे मिश्रण आहे ते कालवायचं आहे। सो ते गॅसवर मी ठेवलेलं आहे। त्यानंतर मार्केटमधून हा सगळा भाजीपाला आणलेला आहे। तर हे सगळं जे फ्रूट्स वगैरे जेही काही आणलेलं आहे ते सगळं मी वॉश करून घेणार आहे छान, जेणेकरून त्यावरची धूळ जी आहे ते सगळं व्यवस्थित निघून जाईल। आणि जेव्हा स्वयंपाकाच्या वेळेस टोमॅटो वगैरे सगळं मी वापरेल तर तेव्हा धुण्याची पुन्हा पुन्हा गरज नसेल, कारण सकाळी टिफिनच्या वेळेस खूप गडबड होते। कधी कधी आता जाग लेट येते, उन्हाळ्यामुळे झोपणं पण लेट होतं रात्री, त्यामुळे मला सकाळी जागच येत नाही। सो त्यामुळे हा सगळा शॉर्टकट आहे। तर इकडे मी गाजर, काकडी, कैऱ्या, गिलके, भेंडी, पुन्हा टोमॅटो, ॲपल, बीट सगळं टोटल धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आलं आणलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित धुवून असं मी बराच वेळ हे इकडे असं ठेवते। त्यानंतर सगळं वाळल्यानंतर मग मी बॉक्समध्ये हे सगळं पॅक करत असते। तर छान असे ऑर्गनायझर्स आणलेले आहे फ्रीजसाठी, तर त्यात मी हे सगळं ठेवत असते, जेणेकरून छान फ्रेश राहतं। सो 8 ते 10 दिवस बघण्याचं काम नसतं इतकं सगळं आणलं की। मग ते बॉक्सेस जे आहेत तेही मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल। जर तुम्हाला अशा टाईपचे किचन ब्लॉग्स माझे आवडत असतील तर मला नक्की सांगा। आणि भेंडी जी आहे ही अल्टरनेट डे मी अर्धा किलो आणत असते, कारण माझ्या मुलाला ती खूप आवडते। सकाळी उठल्या उठल्या त्याला भेंडीची भाजी लागते आणि मग रात्री काहीतरी वेगळं। आणि त्यानंतर शेवगाच्या शेंगा ह्या मिठात जे आपण बनवतो हिंग टाकून, ते मला खूप आवडतं। त्यानंतर इकडे कढीपत्ता आणलेला आहे, कोथिंबीर आणलेली आहे, गवती चहा जी मला चहामध्ये लागते, आणि सगळा असा फ्रेश भाजीपाला धुवून मस्त पाण्याने स्वच्छ केलेला आहे। आणि बघू शकतात किती छान आणि फ्रेश वाटतंय। तर हे सगळं मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं। सो ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर खूप समाधान मिळतं, आणि माझ्या आयुष्यातल्या ह्या गोष्टी ज्या आहेत हे मला खूप आवडतं। तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर मला हव्या त्या पद्धतीने करत असते। त्यानंतर मैत्रिणींनो, इकडं बघू शकतात गूळ जो आहे तो 90% मेल्ट झालेला आहे। मध्ये मध्ये गुळाचे काही तुकडे आहेत तेही प्रॉपरली मेल्ट होतील। तर आपलं सोबतच स्वयंपाक चालू ठेवायचा आहे, कारण ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो, 1 ते 1.5 तास लागतात। आपला स्वयंपाक सहजच होऊन जातो।
आणि आपलं लक्षही असतं, नाहीतर आपण हे गॅसवर ठेवून कुठेतरी कामाला लागलो की मग इकडे जळण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी हे सगळं साईडला ठेवून मग इकडे साईडला स्वयंपाक करते. तर हे मेल्ट व्हायला अजून आणि प्रॉपर जी रेसिपी आपल्याला हवी त्याला बराचसा वेळ लागेल. तोपर्यंत मग शिजवलेल्या कैऱ्यांना मी मिक्सरमधून व्यवस्थित काढून पेस्ट केलेली आहे. काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. त्यानंतर अशी पेस्ट जी आहे ती कैऱ्यांची मी बनवून घेतली आणि नंतर आता मी सर्व करणार आहे. कारण तुम्ही बघू शकतात खूप थिक पेस्ट आहे, तर अर्ध्या ग्लासलाही कमी आपल्याला ही लागते. आणि त्यानंतर एकदम थंडगार पाणी आणि बर्फही तुम्ही टाकू शकतात. तर मी इथे फक्त पाणी घेते, बर्फ वगैरे मला आवडत नाही, तर मी यात पाणी मिक्स करणार आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्सचर तयार करून मग छान असं पन्ह आपलं रेडी होणार आहे. तर बघू शकतात इकडे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पेस्ट इतकी थिक आहे की ती खालच्या खाली दिसते. सो त्यामुळे मग मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मग ते प्यायसाठी रेडी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पन्ह जे आहे ते बऱ्याचशा लोकांना आवडत नाही आणि बऱ्याचशा लोकांना खूप खूप आवडतं, त्यातलीच मी एक आहे. तर तुम्ही ट्राय करा ही पद्धत, तुम्हालाही आवडेल. ज्याला आवडत नसेल त्यालाही आवडायला लागेल अशी ही रेसिपी आहे. आणि असं हे कोल्ड्रिंक आहे, खूप छान. उन्हाळ्यात या गोष्टी आपल्याला प्यायला मिळतात, सगळं काही टेस्ट घ्यायला मिळतं. तर 4 महिन्यासाठी आपण हा आनंद तर नक्कीच घेऊ शकतो. मला तर फार फार आवडतं कैरीचे सगळे आंबट गोड पदार्थ मला खूप आवडतात. सो त्यामुळे मी खूप वाट बघते फेब्रुवारीपासून की कधी कैऱ्या येतील आणि कधी मी या सगळ्या रेसिपी बनवू. तर अशा पद्धतीने इकडे पन्हसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा इकडे आता गॅसवर आपलं जे चाललेली आहे रेसिपी ती चेक करून पुन्हा सगळं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता मी छान असं हे थंडगार पन्ह पिणार आहे आणि मग मी जेवणार आहे. कारण मला आज ना दुपारी खूप कमी जेवण केलेलं, त्यामुळे लवकर भूक लागलेली. आणि हे सगळं होईपर्यंत तोपर्यंत मग मी हे पन्ह घेणार आहे. तर बघू शकतात खूप छान आणि खूप फ्रेश कलर येतो. खूप छान अशी थिक पेस्ट बनवून तुम्ही जर का फ्रीजमध्ये 8-15 दिवससुद्धा ठेवू शकतात बनवून, इतकं ते टिकतं. आणि हवं तेव्हा तुम्ही थोडं थोडं काढून त्यात पाणी मिक्स करून घेऊ शकतात. पटकन पाहुणे आले की आपल्याला त्यांनाही बनवून द्यायला बरं पडतं चहा ठेवण्यापेक्षा. सो त्यानंतर जसं की मैत्रिणींनो तुम्हाला माहीतच आहे माझं माहेर जे आहे ते खानदेशातनं आहे आणि आमच्या खानदेशातला फेमस पदार्थ तो म्हणजे खिचडी. तर इकडे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खिचडी. आज आमचा रात्रीचा हा शॉर्टकट बेत आहे, कारण भरपूर आज रेसिपी करून झालेल्या आहेत. सो आज फक्त खिचडीच खायची आहे. सो त्यामुळे खिचडीसाठी इकडे तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि इंद्रायणी तांदूळ आहे. हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण हे सगळं मी साईडला काढून घेतलेलं आहे. तर इकडं सगळं कट करून ठेवलेलं आहे. तर आता तयारी करूयात फोडणीची. तर तेल छान असं तापलेलं आहे आणि आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर सगळ्यात आधी मी टाकणार आहे कढीपत्ता आणि छान अशी फोडणी देणार आहे. ह्या खिचडीचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे छान अशी फोडणी. एकदा फोडणी छान बसली की या खिचडीची टेस्ट खूपच छान येते. तुम्ही यात अल्टरनेट म्हणून तुम्ही काहीही टाकू शकतात. बटाटा टाकू शकतात, मी यात हरभरे, वाटाणे पण टाकते सीझन वाईज. पण आज मला बटाटे वगैरे नको होते, कारण बटाट्याने ना ती खिचडी अशी ड्राय नाही वाटत, ओली ओली वाटते. सो मला ते आवडत नाही. मग मी इकडे कढीपत्ता, जिरं, मोहरीची छान अशी फोडणी दिलेली आहे. आणि त्यानंतर मग यात कांदा टाकून छान असा कांदा मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. यात जेव्हा आपण वाटाणे घालतो ना तर खूप भारी टेस्ट येते. आणि बरेच जण बटाटा रेग्युलर यात घालत असतात, बट मला आणि माझ्या हस्बंडला आवडत नाही. सो आम्ही फक्त मग हे 3-4च इन्ग्रेडियंट्स त्यात टाकतो. तर ही जी खानदेशी खिचडी आहे ना ही आमच्याकडे फार फार फेमस आहे आणि खूप टेस्टी लागते. अजून माझ्यापेक्षा मला माझ्या मम्मीच्या हाताची जास्त आवडते. मम्मी लोक छानच बनवतात आणि त्यांच्या हातची एक वेगळीच टेस्ट असते. छान असा कांदा जो आहे तो मऊसर होईपर्यंत तुम्हाला परतवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर गॅस कमी करायचा आहे. कांदा परतवून होईपर्यंत तितक्यात मी तांदूळ वगैरे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मग टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे सगळं ॲड करणार आहे. एक एक तुम्हाला ॲड करत जायचं आहे जेणेकरून बेस्ट अशी टेस्ट येईल. तर छान असं परतून घेतलेलं आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते व्यवस्थित परतून घेतले तर खिचडीला अजूनच छान अशी टेस्ट येते. हा सगळ्यात सोपा आणि ज्या दिवशी स्वयंपाकाला कंटाळा आला
तर त्यासाठीचा आमच्या खानदेशमधला स्पेशल अशी ही रेसिपी आहे, असा हा एक प्रकार आहे आमचा। तर जेव्हाही आम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा वगैरे येतो तर आमच्याकडे हे असं केलं जातं। तर तुमच्याकडे ही खिचडी बनवतात का कमेंट करून मला नक्कीच सांगायला विसरू नका। आणि ज्याही मैत्रिणी खानदेशी असतील त्यांनी तर कमेंट करायचीच आहे व्हिडिओच्या खाली की तुमच्याकडे अजून कशा पद्धतीने करतात ते। तर त्यानंतर खिचडीमध्ये मी टाकणार आहे धने पावडर, त्यानंतर हळद टाकणार आहे, त्यानंतर मग लाल तिखट अगदी थोडं टाकते कारण मला ती ऑरेंज खिचडी आवडत नाही, मला असं काळ्या मसाल्याची खिचडी आवडते। त्यानंतर म्हणून हा काळा मसाला टाकलेला आहे, ज्याने जी खिचडीची टेस्ट आहे ती खूप छान येते। छान असं परतून झाल्यानंतर साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। मसाले छान असे त्यात ॲब्झॉर्ब झाले की त्यानंतर मग गरम पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे आणि छान अशी उकळ, त्यानंतर मग तांदूळ टाकणार आहे, मग मी पाणी घालते। तर शेंगदाणे वगैरे इथे छान ॲड केलेले आहेत, मसाले छान असे ॲब्झॉर्ब झालेले आहेत। मग हे तांदूळ जे धुतलेले होते ते नंतर मी ॲड केलेले आहेत आणि छान ते परतून घेणार आहे। मी डायरेक्ट तांदूळ यासाठी ॲड करते कारण कधी कधी खिचडी तिखट होते आणि किंवा मसाला कमी झाला तर आपल्याला कळतं की अजून ॲड करायला हवं, त्यासाठी मग मी आधी तांदूळ ॲड करून घेते आणि त्यानंतर मग मी पाणी टाकते। तर हे तांदूळ नवीन आहेत, नवीन इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे याला पाणी जास्त लागतं, सो म्हणून मग पाणी जरा जास्तच टाकणार आहे। तोपर्यंत अधूनमधून मी आपल्या कैरीची जी रेसिपी चाललेली आहे आपली गुळांबा किंवा तुम्ही भाजी म्हणू शकता आंबट गोड कैरीची, तर तेही अधूनमधून मी परतून घेते आणि इकडे सगळे तांदूळ जे आहे ते व्यवस्थित मी परतून घेतलेले आहेत। नंतर यामध्ये मी आता मस्त उकळलेलं पाणी ॲड करणार आहे। गार पाणी यात जर का तुम्ही घातलं तर पूर्ण खिचडीची टेस्ट जाते, सो त्यामुळे कोमट पाणी तुम्हाला करायचं आहे। आणि छान अशी पाण्याला उकळ फुटली की त्यात मीठ घातलेलं आहे आणि मग नंतर कुकर लावून 2 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि मग नंतर रेडी होते आमची छान अशी ही खानदेशी खिचडी, जी सगळ्यांचा फेवरेट आयटम आहे आणि खूप बेस्ट असा शॉर्टकट आहे। ज्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला त्या दिवशी खिचडी केली म्हणजे सगळं झालं आणि सगळे आवडीने खातात, त्यामुळे मग बरं वाटतं आपल्यालाही की अधूनमधून असा शॉर्टकट मारला तर त्यानंतर इकडे मीठ ॲड केलेलं आहे आणि छान पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर मग मी झाकण लावणार आहे कुकरचं। तर मैत्रिणींनो, इकडे आपली खिचडी होते तोपर्यंत आता तिकडे कैरीची जी भाजी आहे ती होत आलेली आहे ऑलमोस्ट। आता फक्त 5 ते 7 मिनिटात ते प्रॉपर होईल। तोपर्यंत मग मी इकडे तुम्हाला जे कैरी कापलेले छोटे कैरीचे जे तुकडे मी कापलेले, तर त्यांची मी काय रेसिपी बनवते, ही एकदम झटपट 2 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि खिचडीसोबत वरण भात किंवा तुम्ही चिकन वगैरे खात असाल तर त्यासोबत खूप छान आहे। ह्या सीझनमध्ये तर आम्ही हे करतोच। तर यात मी बडीशोप आणि जिऱ्याची ही पावडर, जी मला प्रत्येक रेसिपीमध्ये लागते, ही मी खूप प्रमाणात बनवून ठेवते, ती टाकलेली आहे। त्यानंतर धने पावडर टाकलेलं आहे, त्यानंतर हळद टाकणार आहे आणि यात फक्त आणि फक्त लाल तिखट घालायचं आहे। तर लाल तिखट या ठिकाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला चाट मसाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे, पण मला ते सगळं आवडत नाही, सो त्यामुळे। त्यानंतर मग मी पिठी साखर घेतलेली आहे, साखरेची पावडर तुम्हाला करायची आहे मस्त छान, आणि तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये जसं तुम्हाला गोड हवं तसं करा त्या प्रमाणात। आणि खूप छान रेसिपी आहे, झटपट तुम्हाला कुठेही खिचडीसोबत अप्रतिम लागते, चिकन आणि खिचडीसोबत खूप भारी लागतं। आणि त्यानंतर मग थोडंसं मीठ घालायचं आहे त्यात, जेणेकरून प्रॉपर अशा सगळ्या टेस्ट मिळतील, आंबट गोड तिखट असं। तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5च मिनिटात ते सगळं मेल्ट होऊन छान असं त्याचं सूप बनतं आणि तो जो रस्सा येतो ना, त्यांचा जो रस बनतो ना कैऱ्यांचा, ते खूप सुंदर लागतं, खूप छान टेस्ट येते। माझ्याकडे गेस्ट आले की हा प्रकार तर मी त्यांना करते, चिकन असो किंवा काहीही असो, मी गेस्टसाठी हे बनवते उन्हाळ्यात आणि त्यांनाही खूप आवडतं, मला खूप कॉम्प्लिमेंट मिळतात हे सगळे पदार्थ मी खाऊ घालते म्हणून। आणि त्यानंतर मग इकडे छान असं गुळाची ही आणि कैरीची ही भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही असं हे चमच्याने बघू शकतात, खाली जेव्हा असे छोटे छोटे बुडबुडे आले की समजून घ्यायचं आता डन आहे रेसिपी। तर बघू शकता तिथं कैरीला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि प्रॉपर पद्धतीने इकडे कैरीचं जे आपण बनवलेली आहे ही रेसिपी ही तयार झालेली आहे। जसं आपण कोशिंबीर वगैरे बनवतो ना, दही आणि बाकी कांदे टोमॅटो टाकून, तशी ही तुम्ही कैरीची कोशिंबीर ही याला म्हणू शकतात। तर अशी ही रेसिपी आहे,
खूप छान लागते टेस्ट. तुम्ही करा, 2च मिनटात हे सगळं बनणार आहे, नक्की करा. त्यानंतर मैत्रिणींनो, जर ही गोडशेव आहे, आमच्याकडे याला गोडशेव म्हणतात, काही ठिकाणी याला गोडीशेव पण म्हणतात. तर हे माझं आवडतं आहे आणि काल मी गेलेले मार्केटला, तर तिथे मला एकदम फ्रेश आणि सॉफ्ट अशी ही गोडशेव दिसली आणि मी घेऊन आली. आणि आणल्यानंतर बऱ्याच वेळा खायची आठवण नसते, म्हणून ह्या काचेच्या बरण्या आहेत ट्रिओ ब्रँडच्या. ह्या बरण्या माझ्याकडे 3 ते 3.5 वर्षापासून आहेत. अप्रतिम क्वालिटीच्या आहेत, ॲमेझॉनवरून मी घेतलेल्या आहेत. त्यात मी हे सगळं भरून घेणार आहे. त्यानंतर बाकरवडी आणलेली आहे छोटी छोटी नाजूक अशी, आणि तीही मी काचेच्या या ट्रिओच्या भरणीत भरून ठेवणार आहे, जेणेकरून हे व्हिजिबल असेल आणि जेव्हाही भूक लागली तर पटकन खायला. सो त्यामुळे, नाहीतर आणून डब्यात ठेवलं की त्या आठवणच नसते ते काढण्याची आणि खाण्याची. या ठिकाणी कैरीची जी ही रेसिपी आहे, कैरीची भाजी गुळंबा जे आहे ते बनून छान पद्धतीने अगदी प्रॉपरली व्यवस्थित झालेला आहे, रेडी आहे. तर इतका असा कडक आणि व्यवस्थित असा पाक बनला पाहिजे आणि कैरीचे जे काप आहेत ते अशा पद्धतीने पाहिजेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कैरीची भाजी झालेली आहे. त्यानंतर आपली खानदेशी खिचडी बनून रेडी आहे आणि आता पटकन मी जेवायला बसणार आहे. तर अशा पद्धतीने आजचं साधं सिंपल जेवण आहे. तर मैत्रिणींनो, व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. किचन व्लॉग बघायला आवडेल का तेही मला सांगा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आहे. कमेंट कराल तरच मला कळेल तुम्हाला काय बघायला आवडते किंवा काय नाही आवडत येते. आणि पटापट माझ्या इंस्टाग्रामच्या दोघंही अकाउंटला फॉलो करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. नवीन जर माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.